केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल उद्या नाशिक दौऱ्यावरती येत आहेत। त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून विचारणा करण्यात येते। पीयूष गोयल यांच्या दौऱ्यादरम्यान काय करणार या संदर्भात त्यांना विचारणा करण्यात आली आहे। पीयूष गोयल यांना कांदा उत्पादक शेतकरी निवेदन देण्याच्या तयारीत आहेत, तर निर्यात शुल्क कमी करण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सध्या मागणी आहे। आता सरकारने कुठलाही त्याच्यामध्ये दिरंगाई न करता केंद्र सरकारने तत्काळ हे निर्यात शुल्क शून्य करावे, याचे सर्व जे आता अधिकार आहे पीयूष गोयल यांच्याकडे आहे। ते केंद्रीय वाणिज्य मंत्री आहे, त्यांनी हा निर्णय उद्या नाशिकात येण्यापूर्वी घ्यावा, हीच आमची त्यांच्याकडे मागणी आहे। मुख्य मागणी हीच आहे की 20% निर्यात शुल्क त्यांनी हटवावं। खरं तर मागणी आमची ही कायमची आहे का निर्यात शुल्क ही 100% खुली झाली पाहिजे, निर्यात खुली झाली पाहिजे, तरच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। राज्य सरकारमध्ये सुद्धा नाशिक जिल्ह्याचे कृषी मंत्री म्हणून लाभलेले माणिकरावजी कोकाटे यांनी सुद्धा यामध्ये लक्ष घालून पीयूष गोयल साहेबांना भेटून याबाबतची जी शेतकऱ्यांची मागणी आहे याकडे त्यांनी लक्ष घालावं। जर निर्यातीवरील निर्बंध कायमचे हटवले गेले तर कांद्याच्या बाबतीत शेतकरी निश्चितच त्याचा विचार करतील आणि भविष्यात जर कांद्यावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहिले नाही तर कांद्याचं उत्पादन शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात घेतले जाईल आणि आपल्या भारत देशाला कधीही कांदा आयात करण्याची गरज पडणार नाही। याच्या बाबतीत सरकारने नेहमीच कांद्यावरचं धोरण तरी फिक्स ठेवलं पाहिजे। अतिवृष्टीमुळे जास्त पाण्यामुळे पीक नासून गेलेलं आहे ना, जो माल आलेला आहे त्याला बाजारभाव मिळत नाही। पहिले 4,000पर्यंत होता, आता 1,000-2,000 रुपये बाजार आहे, 1700-1800 रुपये, त्याच्यात 2,000 रुपये ट्रान्सपोर्टिंग खर्चच येतो आम्हाला। 1 एकरला किती खर्च आला आणि किती उत्पन्न मिळतं? खर्च तसा भरपूर आहे पण त्याचा निम्माही खर्च निघत नाही। आता एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।